सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता. मी त्याला थांबवताच हुकुमशहा असल्याचं पसरवलं धनंजय मुंडे. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया संबोधत त्यांना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंगावर घेतले. धनंजय मुंडे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेले हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या मनात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी किती घृणा आणि द्वेष आहे हे दाखवणारा असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसने सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया म्हणण्यापूर्वी स्वतःचा इतिहास तपासून पाहावा. इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षाने त्यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं, पण त्यानंतर इंदिरा गांधी यांनी कणखरपणे काम केलं. सुनेत्रा वहिनींबाबत महाराष्ट्रात यापेक्षा चांगला अनुभव येईल हीच भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून सुनेत्रा वहिनींबाबत हे वक्तव्य केलं. कदाचित काँग्रेसच्या या पेजवर झारखंडमध्ये पेपरफुटी झाली त्यावर ते बोलले असते तर चांगलं झालं असतं. दिल्लीतील नीट आंदोलनात काँग्रेसने घेतलेली भूमिका खरी होती की खोटी हे माहीत नाही, पण झारखंडच्या पेपरफुटीवर बोलल्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली असती असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी सुनेत्रा पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बीड दौऱ्यातील काही चर्चांविषयी भाष्य केले आणि या दौऱ्यासाठी सुनेत्रा वहिनी संध्याकाळी 5 वाजता बीडला आल्या. त्या रात्री 11 वाजेपर्यंत बैठक घेत होत्या. दुसऱ्या दिवशी DPDC आणि इतर बैठका आटोपून ते प्रसारमाध्यमांशी बोलणार होत्या. मात्र या पत्रकार परिषदेत केवळ निवेदन होईल, प्रश्नोत्तर होणार नाही अशी कल्पना अगोदरच देण्यात आली होती. सुनेत्रा वहिनी आपलं सगळं दुःख विसरून जनतेसाठी काम करत होत्या. बीड दौऱ्यात जेव्हा अजितदादांच्या 2 कामांचा विषय आला तेव्हा वहिनी भावनिक झाल्या आणि त्यांचा हुंदका कधी बाहेर पडेल असं मला वाटलं. तेव्हा माध्यम प्रतिनिधी प्रश्न विचारत असताना मी त्यांना म्हणालो की आता आपण थांबायला हवं. सुनेत्रा वहिनी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून बीडला आल्या होत्या. भयंकर दुःख पचवून त्या जनतेची सेवा करायला आलेल्या होत्या. अशावेळी माध्यमकर्मींनी थोडा भावनिक विचार करून प्रश्न विचारणं थांबवणं गरजेचं होतं. पण बीड जिल्ह्यातील माध्यमांविषयी मी ट्विट केलं की 95% जण अतिशय चांगले काम करतात. काही मंडळींना बीड जिल्ह्याचे वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही, जातीपातीचं राजकारण चालू ठेवायचं आहे असं मुंडे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड. माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणलं की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही. अधिकृतपणे हे सांगितलेलं आहे, हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल. हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः प्रेसला म्हणलं की आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आल्यात, अतिशय भयंकर दुःख पचवून त्या या ठिकाणी मायबाप जनतेची सेवा करायला आणि दादांचं सामान्य माणसाबद्दल असणारं प्रेम, त्यांच्या प्रती असणारं निष्ठा, त्याचा वारसा चालवायला त्या पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे आपण सुद्धा त्या ठिकाणी तेवढं थोडंसं भावनिक होऊन थांबायला पाहिजे होतं निवेदन झाल्यावर. पण स्वाभाविक आहे, बीड जिल्ह्याच्या माध्यमांच्या बाबतीत मी स्वतः ट्विट केलं की 90 नाही 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात. पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही, जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचं त्याच्यासाठी तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत. हे मी गेली 4 दिवस माझ्याच बाबतीत माध्यमांवर एकदा हे एकदा ते, आता चमत्काराचा विषय झाला, ते जर भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल तर तो चमत्कार माझ्या तब्येतीच्या बाबतीत होता, राजकारणाच्या बाबतीत नव्हता. दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत, तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता. तर मी म्हणलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबाच्या लक्षात येईल. एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला. आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही. तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही
अरे मी 2-1.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय. तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही. आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे. तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह आहे. म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा. म्हणजे काँग्रेस ज्या पद्धतीने द्वेष वहिनी साहेबांवर करते आणि बीड जिल्ह्यातले ठराविक काही जण ज्या पद्धतीने माझा द्वेष करतात, हे खरंच लोकशाहीमध्ये आम्ही मायबाप जनतेला आपलं मायबाप म्हणून जी काही सेवा करत आलो, माझ्यासारख्या व्यक्तीने 35 वर्ष टाचा घासला तो त्यावेळेस आम्ही इथं पोहोचलो. पण फक्त समाज घटकातल्या एका व्यक्तीला पूर्णपणानं टार्गेट करायचं ते एक दिवस नाही. मागं 252 दिवस मीडिया ट्रायल झालं. आता सुद्धा तेच चाललं. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की या आमच्या भाषणाचं पूर्णपणे तुम्ही सार काढा आणि त्यातून काय तर्क काढायचे त्या तर्कावर बोला. कट करून नाही, तर्कावर बोला. माझ्या एखाद्या वाक्यावर तुम्हाला आणखीनही टीका करण्यासाठी वाव मिळू शकतो ते काढा, त्यावर तुम्ही बोला.